मी संतोष रोडे पाटील. आज फळबाग नियोजनामध्ये आम्ही आता आमच्याच बागामध्ये आलेलो आहोत की आमच्या पहिल्या फवारणीनंतर काय काय याच्यामध्ये फरक जाणवतोय. माझे बंधू विठ्ठल रोडे सगळ्या गोष्टी मॅनेज करतात. तर आपण योगेश रावांसोबत जाणून घेऊ त्यांच्याकडनं. राम राम शेतकरी मित्रांनो. राम राम. राम राम विठ्ठल भाऊ. राम राम. आज आपण विठ्ठल रोडे यांच्या बागात आलेलो आहोत. मोसंबीची आपली किती झाडं आहे? 400 झाडे. आणि या 400 झाडामध्ये आपण म्हणजे रेस्ट आता विश्रांतीमध्ये एक स्प्रे दिला होता यांना. फवारणी दिली होती ना तुम्हाला? तुम्ही दिली. तर त्या फवारणीनंतर तुम्हाला काय अनुभव, तुम्हाला म्हणजे झाडामध्ये काय बदल दिसतोय तुम्हाला? बरंच फरक झालेला आहे ना. काय काय फरक झाला आता त्याच्यात हे म्हणजे हिरसरपणा बरं आलेला. म्हणजे पानं तुमची हिरवी गर्द झाली. जास्त एकदम हिरवी. बरं, त्यानंतर तुम्हाला जी काडी पाहिजे माल काडी, त्याची फुगवण दिसते का तुम्हाला? डोळा फुगलेला दिसतोय का? बागाच्या काडीमध्ये डोळा फुगलेला दिसतोय ना? हे बघा. बरोबर. हे काय तुमच्या काडीचा कलर बदलला. हे झालं, परत काडीचा कलर चेंज झाला. हे बघा, म्हणजे जी काडीमध्ये मॅच्युरिटी पाहिजे ती एका फवारणीतून आली. एका फवारणीवर आली ना? अजून दुसरी फवारणी आपण केली बी नाही. दुसरी फवारणी आपल्याला करायची. बरोबर. तुम्ही बाग एकदम व्यवस्थित केली. आता तुम्ही याला विश्रांतीमध्ये काय काय कामं केली होती? याला काय आता मोगडा हाणलेला डबल आणि शेणखत टाकला आता. बर. आणि हे पेस्टिंग बोर्ड पेस्ट केला आहे ना? हे खाली. आणि ही जी छाटणी केली तुम्ही, झाडं तुमचे एकदम व्यवस्थित उचललेले, गोलाकार उचललेले. आधी छाटणी केली बरं का, नंतर हे मोगडा आणला आणि मग त्याच्यानंतर हे शेणखत पाहिजे आणि हे औषध लावून घेतलं. बोर्ड पेस्टिंग केलं. बोर्ड पेस्टिंग. आणि तुम्ही झाड एवढे गोलाकार छाटणी घरीच करता का? काही नाही, बाहेरून करून घेतली. बाहेरून करून घेतली. काय झाड घेतलं होतं बरं त्यांनी? ते आम्ही उक्तच दिलं. असं आहे का? 10,000. बरं. 400 झाड. झाडामध्ये तुम्हाला ताकद व्यवस्थित सगळं वाटलं ना फवारणी? नाही, फवारणी पण लय फरक पडला. फरक पडला ना? बरं. तुम्ही शेतकऱ्याला काय सांगाल अजून? काय आता जे आपलं हे ते सांगणार. नाही, म्हणजे आमचा कसा अनुभव वाटतो तुम्हाला, ते शेतकऱ्याला कसं सांगणार? नाही, चांगला म्हणजे आता एका याच्यात इतके फवारणीला झालं म्हणल्यावर झाडामध्ये ग्रोथ दिसली तुम्हाला चांगल्यापैकी. बरोबर आहे. अजून आता या वर्षी तुम्ही आमच्या सोबतच आहे. बरोबर. तुम्ही मागच्या वर्षी किती माल काढला? मागच्या वर्षी तरी मला वाटतं 14 का 15 टन झाला. या झाडांमध्ये 18 टन माल निघाला. मागच्या ह्या वर्षी हे 18 टन माल निघाला. बरोबर. 18 टन. किती झाड आहे आपले? 400 झाडामध्ये. बरोबर. आणि हे किती वर्षात झाड आहे आता? हे आता 6वं वर्ष चालू आहे. 6वं वर्ष चालू आहे. बरोबर आहे. 5 वर्ष होऊन गेले. 6वं. बरं. आता तुम्हाला आता ह्या वर्षी काय? 7वं आहे आता. 7वं लागलं आता. 6 वर्ष झाली याला. बरं. आता तुम्हाला ह्या वर्षी काय अपेक्षा आहे? किती माल निघावं तुम्हाला, अशी काय अपेक्षा वाटते? अपेक्षा समजा आपल्याला वाटतं समजा आता जसं यंदा 18 टन 20 निघाला घटकाभर, पुढे समजा 30-35 टन निघावं समजा. आता एक आशाच असतील कोणाला. बरोबर. म्हणजे तुमची अपेक्षा समजा 30 टनापर्यंत आपल्याला माल 30 टनापर्यंत असं. आणि तुमची झाडही तशी बनलेली झाड आहे तशी. आणि 400 झाडाला 30 टनाचं म्हणजे काही एवढं हे नाही, काही नवलच नाही. 30च्या वर निघायला पाहिजे, पण आपण 30च धरला. बरोबर आहे. तसं बघितलं तर आपण आपलं झाड झालंय 50, 60, 70 किलोचं एका झाडावर माल निघू शकतो. आणि झाडाची क्वालिटी पण तशी तयार झालेली. बरोबर आहे. झाडामध्ये ताकद आहे, सगळ्या गोष्टी, काडीची मॅच्युरिटी. फरक पडला ना? ठीक आहे. आता हे मग दुसरी फवारणी करायची ना आपल्याला? दुसरी करू ना. ते केले का अर्जुन वागचौरे पहिले आपण त्यांनी संगच केली. दुसरी फवारणी केली त्यांनी. त्यांचे पण बागेतली चांगली कंडिशन झाली. बोलून पाहू. चालन. ठीक आहे शेतकरी मित्रांनो, हे आपण आज संतोष रोडे पाटलांच्या बागात आलो होतो. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ मध्ये? आपण तुम्ही जसं शेतात होतो, तुम्ही पण वेगवेगळ्या बागात माझ्या सोबत फिरताय. आता मी खूप बागा बघितलेत मोसंब्यांचे. तर आमचे झाडं माझ्या भावाच्या व्यवस्थापनामध्ये आहेत, वडिलांच्या मार्गदर्शनामध्ये. तर मला जास्त माझ्या बागाची माहिती नाही आहे, कारण मी काम नाही करत, मी बाहेरच असतो. तर खूप छान डेव्हलपमेंट दिसते याच्यामध्ये. आपण सुरुवातीच्या वेळेत आलो होतो या बागेत. त्यावेळेत म्हणजे एवढी कंडिशन आपल्याला दिसत नव्हती. त्यावेळेत यांचं पेस्टिंग नव्हतं, कुठं खताचं हे व्यवस्थापन नव्हतं. आणि जे बाग आपली जी अशी याच्यामध्ये सुकून गेलेली होती, पानं सुकलेली होती. बरोबर आहे. आणि कुठं फूट होती ती पण बंद झाली, ती पण थांबून गेली. आणि जी बाग सुकल्यावानी वाटत होती आपल्याला बागात. व्यवस्थित टाइमवर नियोजन केलं याचं, जेवढ्या फवारण्या जरुरी होत्या त्या दिल्यात आपण. बरं. नाही, मला काय म्हणायचं, नाही, आता तुम्ही पण माझ्यासोबत प्रत्येक
बागेत फिरतोय, आपण दररोज एक 10-15 व्हिजिट करतोय. प्रत्येक शेतकऱ्यासोबत जाऊन वेगवेगळे अनुभव, आपण एकच जिल्ह्यात एकाच तालुक्यात फिरत नाही. ऑल महाराष्ट्रात आपण जळगावमध्ये गेलो, अलिबाग, मुंबई त्या साईडला गेलो, बीड, पाटोदा, जालना, औरंगाबाद, नगर, भरपूरशा भागात आपण दररोज डेली आपला अपडाऊन चालू आहे. आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांसोबत राहतो दररोज, वेगवेगळ्या शेतकऱ्याच्या संपर्कात येतो. वेगवेगळी जमीन असते, वेगवेगळे पाणी असतं, माती असते, सगळं डिफरंटमध्ये आपण फिरतोय. तर मग अशा याच्यात तुम्हाला आता आपण ही ज्या बागेत आहे, तर ह्या बागेतला आणि त्या बागेतला काय फरक वाटतोय? जसं आम्ही आता हे जे व्यवस्थापन करतोय एक उदाहरण म्हणून आम्हाला आमच्या बागेला विकसित करायचं आहे. तर माझी इच्छा आहे की आम्ही ज्यांना ज्यांना नियोजन देतोय त्यांची पण बाग आम्ही आमच्या सारखीच व्यवस्थित एक उदाहरण म्हणून आपण त्याला बनवू. तर सगळ्यांनी वेळोवेळी सगळ्या गोष्टी करणं जरुरी आहेत. जसं आम्ही करतो त्या प्रकारे सगळ्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. बरं, आणि अजून मला एक शेवटचा प्रश्न. जसं तुमचे बंधू आता बोलले, विठ्ठल रोडे, की मागच्या वर्षी आम्ही 18 टन माल घेतला. ह्या वर्षी आम्हाला अपेक्षा आहे 30 टन माल व्हायला पाहिजे. तर मग तुम्हाला काय वाटतं, आपण आता तुम्ही माझ्यासोबत आहात 2-3 महिन्यापासून. आपण जे मार्गदर्शन करतोय, जे प्रॅक्टिकल करतोय, त्यामध्ये रिझल्ट दिसतायत तुम्हाला जागोजागी. तर तुम्हाला काय वाटतं, आपण आपल्या मार्गदर्शनातून हे शक्य करू शकतो का? ह्याच बागामध्ये 35 टन काढून दाखवू आपण लोकांना आणि परत पुढच्या वर्षी ह्याच बागामध्ये इथंच आपण व्हिडिओ घेऊ. चालेल, तर हे आपण एक उदाहरण लोकांना दाखवू. चालेल, चालेल. धन्यवाद संतोष भाऊ. Thank you. तुम्ही आमच्या व्हिडिओत आल्याबद्दल, चॅनलला 2 शब्द सांगितल्याबद्दल धन्यवाद शेतकरी आता मित्रांनो. मलाही काय शेतकऱ्यांना प्रश्न विचारायची सवय आहे, त्याची उत्तर द्यायची जास्त सवय नाही ना. बरं, बरं. हा माझी जी मुलाखत आहे अचानक, हं, हं. त्यामुळे उत्तर थोडेसे आटपटे तुम्हाला वाटतील, पण तुम्ही व्यवस्थित नियोजन करा, सगळ्या गोष्टी होतील. चालेल. आमच्या सोबत राहा शेतकरी मित्रांनो. जसं संतोष भाऊ आज त्यांनी म्हणजे भारतामध्ये भरपूरसे कलेक्टर, कमिशनर बनवले. त्यांचे IAS कोचिंग होतं जयपूरमध्ये. म्हणजे त्यांच्या लेवलवरती फार मोठं शिक्षण त्यांचं, आणि ते आज शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्यासाठी उतरलेत. तरी सर्व शेतकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा द्याव्यात, त्यांच्यासोबत यावं. आपल्याला शेतकऱ्यांचं फक्त उत्पादनच नाही वाढवायचं, तर शेतकऱ्याच्या उत्पादनाला चांगला माल पण आपल्याला मिळवून द्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण भारतातच काय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा आपल्या शेतकऱ्यांचा माल पोहोचवू आपण. बरं, काही नियोजन आहे का आपलं तसं? बिलकुल नियोजन आहे. आपण शेतकऱ्यांचा माल घ्यायचं काही नियोजन आहे? बिलकुल. बरं, बरं. चालेल शेतकरी मित्रांनो, सोबत राहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आम्हाला अजून बोलवा तुमच्या गावात, आम्ही सगळ्यांसाठी सदैव हजर आहे. तरी सर्वांनी हा व्हिडिओ बघा आणि शेअर करा. राम राम, धन्यवाद.